काय सांगत आहे की समेटाची सेवा, म्हणा समेटाची सेवा. समेट म्हणजे समोरचा व्यक्ती जो नाशामध्ये आहे, आपला नवरा असो की आपली बायको असं, लक्ष देऊन आहे, की आपली सासू असं, की आपला सासरा असं, की आपला दीर असं, की आपली जाऊ असं, ह्याला जिंकायचे समेटाची सेवा म्हटलेला आहे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला समेट करण्यासाठीच देवाने दिलाय. नुसतं पवित्र आत्मा घेऊन तुम्हाला चांगले पांढरे कपडे घालून फिरण्यासाठी दिला नाही. तुम्हाला स्वतः वैयक्तिक सुवार्ता सांगायचंय आणि त्या समोरच्या व्यक्तीला येशू ख्रिस्तामध्ये जिंकायचे. ही सेवा तुम्हाला दिलेली आहे. पहिली सेवा तुमच्या घरातूनच असेल. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जिंका, तुम्ही बायको नवऱ्याला जिंका. म्हणा हालेलुया. जिंकायचे का नाही? तुमची सेवा बाहेरची सोडा, पहिले घरातच नवऱ्याला जिंका. नवरा म्हणते हिचं काय फटाक्याचा सारखं तोंड, सारखं ह्याच्यासाठी शिव्या द्यायली आहे. बायको म्हणते त्याच्यासाठी शिव्या द्यायला आहे. आणि काय देवा चाललाय बायबल घेऊन, म्हणतात का नाही? इथं नाही, पण बाहेरचे लोक म्हणते काय बायबल घेऊन चाललाय की, आपलीचा भाग नाही घाला, म्हणतात का नाही काही काही. आणि आला हे करायला, म्हणजे अशा प्रकारचं एकमेकाचं जमत नाही. ती फटाका आणि ही फटाक्या. हालेलुया, हालेलुया. इथं देवाचं वचन सांगते समेट करायचं आहे. आणि प्रेम नाही त्या नवरा बायकोमध्ये. म्हणा प्रेम नाही नवरा बायको. देवा